नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 20 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ह्या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप, पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट तिथे उपलब्ध करून दिलेलं आहे. ह्या 2 पैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आता कालचा व्हिडिओ असेल किंवा परवाचा व्हिडिओ असेल, आपण हा जो सेटअप तुम्हाला आता दिसतोय हा एक्सप्लेन केलाय. मला तुम्हाला विचारायचं आहे, की हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही कालच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला तीनही इंडेक्समध्ये म्हणजेच निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये वीकली आणि डेली अनालिसिस असणारा व्हिडिओ बघितलाय का? तर त्या व्हिडिओमध्ये आपण वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये अनालिसिस केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकतात याचं विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं केलेलं आहे. हा व्हिडिओ बघण्यापूर्वी जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ मिळून सोमवार सकट पुढील संपूर्ण आठवड्यात कशाप्रकारे मार्केटमध्ये मूव्हमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकतं. अजूनही जर तुम्ही तो बघितला नसेल तर कृपया तो एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण पिक्चर क्लिअर होईल. आता आपण इथे बघितलं होतं की काल कशा पद्धतीनं इथे शुक्रवारी कशा पद्धतीनं मार्केटमध्ये ब्रेकआउट आला होता. पहिल्यांदा तर ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आला. त्यानंतर हा जो रेझिस्टन्स झोन होता त्याचा ब्रेकआउट आला. असे दोन्हीही ब्रेकआउट आपल्याला काल बघायला मिळाले होते. आता इथनं ब्रेकआउट आलं रेझिस्टन्स झोनला दोनदा आपण इथे बघू शकतो रिस्पेक्ट दिला गेला आणि मग किंमत वर गेली. या दोन्ही वेळेला काय झालं या रेझिस्टन्स झोनला रिस्पेक्ट दिला गेला आणि तिथून मग वरच्या बाजूला ब्रेकआउट होताना आपण बघितलेलं होतं. आता हे झालं काल काय झालं. आता आपण काय करूया ह्या सर्व लेवल ज्या आहेत ज्याची आता आपल्याला गरज नाही आहे ह्या सर्व लेवल्स काढून टाकूया. येस, हे सर्व लेवल्स मी तुम्हाला काढून दाखवतोय. या पण आता काढून टाकूया आणि आता फक्त कामाच्या लेवल्स तेवढ्याच ज्या सोमवारसाठी महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच मी आता इथे ठेवतोय. तर अशा पद्धतीनं सर्व काढून टाकल्यात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे, की ज्या वेळेला म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं एक मी ह्या 2 कन्सेप्ट तुम्हाला सांगितल्या होत्या सपोर्ट रेझिस्टन्स त्यानंतर व्हॉलॅटिलिटी स्क्वीज होणे म्हणजे काय आणि त्यानंतर ती कशा पद्धतीनं आपल्याला मूव्हमेंट होते हे आपण बघितलेलं आहे. चालू मार्केटमध्ये ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आता आपल्याला काय झालंय आणखीन एक कन्सेप्ट लक्षात घ्यायचे म्हणजे हे सगळे अनुभवाचे बोल आहेत जे मागच्या अनेक वर्ष मी मार्केटचं जे निरीक्षण करतोय आणि मार्केट शिकण्याचा प्रयत्न करतोय त्या अनुभवातनं मला काय समजलं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. इथे तुम्ही लक्षात घ्या की काय झालंय एक पूर्ण आपल्याला अशी मोठीच्या मोठी मूव्हमेंट बघायला मिळाली आहे. अशी जेव्हा मोठीच्या मोठी मूव्हमेंट बघायला मिळते तेव्हा 60-70% 80% पर्यंत आपल्याला अशी शक्यता असते की दुसऱ्या दिवशी ही जी काही मूव्हमेंट झाली आहे त्याच्यामुळे अनेक जण काय करतात ट्रेड होल्ड करतात. तर दुसऱ्या दिवशी ज्यांनी हा ट्रेड होल्ड केलेला असतो त्यांना ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसऱ्या दिवशी काय होऊ शकतं कदाचित फ्लॅट ओपन होईल, गॅप डाऊन ओपन होईल आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. थोडंसं वर साइडवेज होऊ शकतं. अशा पद्धतीनं इथेच राहू शकतं. आता तुम्ही ह्याचं उदाहरण जर बघायचं असेल तर अशी बरीच उदाहरणं मिळू शकतात. मी एकच उदाहरण दाखवतोय. पुढची उदाहरणं तुम्ही बघा. आता इथे 8 तारखेला काय झालं होतं बघा. 8 तारखेला तुम्हाला जर इथे लक्षात येत असेल तर गॅप डाऊन ओपन झालं होतं. आदल्या दिवशीचं क्लोजिंग इथे होतं या लेवलला. ओपनिंग इथे झालं म्हणजे गॅप डाऊन ओपन झालं. पहिलं खाली गेलं. त्यानंतर बाउन्स आला आणि त्यानंतर खूप मोठं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळालं होतं. 8 जुलैचं सांगतोय. आत्ताच
10 दिवसापूर्वी ह्या पद्धतीनं खूप मोठं सेलिंग झालं होतं. आता एवढं मोठं सेलिंग झाल्यावर आपल्याला अपेक्षा काय असणार दुसऱ्या दिवशी, की गॅप डाउन ओपन होईल आणि सेलिंग कंटिन्यू होईल. दुसऱ्या दिवशी काय झालं बघा, दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन झालं. दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन झालं आणि ओपन झाल्यानंतर वरच जात राहिलं. मग इथे खूप वेळ साइडवेज झालं. त्यानंतर पुन्हा खाली आलं. पण ह्या क्लोजिंगच्या लेव्हलपर्यंत एकदाही आलं नाही. म्हणजे ज्यांनी हा ट्रेड होल्ड केला असेल, त्यांना शेवटचं म्हणजे 8 तारखेला शेवटी जेवढा प्रॉफिट असेल, तो प्रॉफिट त्यांना इथे दिसला नाही. त्यात ऑप्शनचा ट्रेड असेल तर टाईम व्हॅल्यू डिके झाल्यामुळे आणिच लॉस झाला असेल. प्लस अपोझिट साइडला चालल्यामुळे आणिच लॉस झाला असेल आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तर मार्केटमध्ये आणखीन तेजी झाली. म्हणजे उरलं ज्यांनी हा ट्रेड होल्ड केला असेल 8 तारखेचा 9 तारखेला, त्यांना ट्रॅप केलं गेलं. तर मार्केटचं आता मराठीमध्ये त्याला चांगला शब्द मला आठवत नाहीये. हिंदीमध्ये मार्केटची ही फितरत आहे. मार्केटमध्ये काय केलं जातं, दुसऱ्याला ट्रॅप केलं जातं. एक मूव्हमेंट दाखवली जाते आणि त्याच्यानंतर ट्रॅप केलं जाऊ शकतं. आता उद्या एक्झॅक्टली असंच होईल का? आपल्याला सांगता येत नाही. उद्याचं ओपनिंगनं बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. ओपनिंगनं म्हणा किंवा पहिल्या 15 मिनिटात, अर्ध्या तासात बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील. आपल्याला आता उद्याचं विश्लेषणाकडे यायचंय. मी तुम्हाला मुद्दाम हे एक सीन असतो, अशा प्रकारचा एक केस स्टडी असते, ती दाखवून ठेवली, की कसं होऊ शकतं. त्यानंतर तुम्ही इथे सुद्धा बघू शकता. एक खूप गॅप डाउन ओपन झालं होतं. इथे आता गॅप डाउन ओपन झालं, खूप मोठी तेजी झाली. दुसऱ्या दिवशी गॅप गॅप डाउन ओपन झालं आणि खाली आलं. तर अशा प्रकारे आदल्या दिवशी जे होतं त्याच्या बरोबर विरुद्ध सुद्धा दुसऱ्या दिवशी होऊ शकतं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर त्यामुळे उद्या थोडंसं अशा वेळेला सावध राहणं आवश्यक आहे. आपल्याला नुसार काय समजतंय 255 च्या वर टिकल्यामुळे आता बाय ऑन डिप्स झालं एवढं कळतंय. कदाचित काय होऊ शकतं, हा जो आपण दिलेत वरची टार्गेट 24,345 हे टार्गेट आलंय. 24,460 हे आलेलं नाहीये. समजा गॅप अप ओपन झालं किंवा ओपन झाल्यावर थोडा वेळ वर गेलं, तर हा जो एरिया आहे वरचा 24,345 पासून वर 24,460 पर्यंत हा एरिया रेझिस्टन्स एरिया आहे. त्यामुळे इथे काय होऊ शकतं, इथे रेझिस्टन्स घेतला जाऊ शकतो. इथून वर गेलं तर कुठनंही एकदा खाली येऊ शकतं. कुठनं येईल आपल्याला माहित नाही. बरोबर? किंवा ह्याच्या वर सुद्धा जाऊन येऊ शकतं किंवा आहे इथूनच येऊ शकतं. तर इथून कुठूनही आपल्याला आता काय होऊ शकतंय, एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. मात्र बाय ऑन डिप झालेलं असल्यामुळे एकदा जरी खाली आलं, तरी त्यानंतर आपण काय करू शकतो, इथून खाली आलेलं जर इथपर्यंत आलं, तरी इथून मग एक बाउन्स येऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला मूव्हमेंट उद्या बघायला मिळू शकते. कदाचित ही उद्याच्या उद्या पूर्ण होईल असं नाही. 2 दिवसात पूर्ण होईल. एकदा आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला काय होतं, की उद्या मार्केटमध्ये काम करताना अचानक जर काही गॅप डाउन झालं किंवा गॅप अप ओपन होऊन खाली यायला लागलं, तर मग टेन्शन येणार नाही कारण आपल्याला हे विश्लेषण आधीच माहिती आहे. बरोबर? तर अशा प्रकारे आपल्याला उद्या निफ्टी 50 मध्ये काय होऊ शकतं, ते मी तुम्हाला इथे सांगायचा प्रयत्न केला. अशा प्रकारची मूव्हमेंट आता आपल्याला अपेक्षित आहे. कारण आपण आता रेझिस्टन्स झोनला टच केलेला आहे. रेझिस्टन्स झोनच्या आसपास आपल्याला क्लोजिंग मिळालेलं आहे. तर त्यामुळे आता सावध राहणं आवश्यक आहे. हे झालं निफ्टी 50चं. आता पुढे जाऊन आपण बँक निफ्टीचं बघूया. बँक निफ्टीमध्ये काय चित्र आहे? तर बँक निफ्टीमध्ये आता तुम्हाला ही जी 3 टार्गेट दिसतायत, ही तेजीची फायनल 3 टार्गेट आहेत. शॉर्ट टर्म तेजीची. म्हणजे आपण शॉर्ट टर्म तेजी म्हणजे काय करतो, 1-2 दिवसासाठी जे काही व्ह्यू असतो आपला, त्याला शॉर्ट टर्म म्हणतात. तर ट्रेडिंगमध्ये. तर ह्याच्यामध्ये आपण काय करूया, ह्याच्यामध्ये हे जे दिसतंय 3 टार्गेट, ही 3 टार्गेट शॉर्ट टर्म तेजीची फायनल 3 टार्गेट आहेत. याचा अर्थ आता इथूनच लगेच सेलिंग होईल का? माहित नाही. कदाचित काय होईल, कदाचित आणखीन थोडंसं वर जाईल. ह्या लेव्हलला जाईल, खाली येईल, एम पॅटर्न बनेल, परत खाली येईल. बरोबर? कदाचित काय होईल, आणखीन थोडं वर जाईल आणि एम पॅटर्न बनेल, खाली येईल. कदाचित आपल्याला आहे इथूनच गॅप डाउन ओपन होईल, त्यामुळे आणखीन खाली येईल, थोडंसं वर जाईल आणि इथेच एम पॅटर्न बनेल. आपल्याला माहित नाही, पण आता इथे कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो आणि एम पॅटर्न बनल्यानंतर मार्केटमध्ये एकदा सेलिंग येऊ शकतं, मंदीची मूव्हमेंट चालू होऊ शकते शॉर्ट टर्मसाठी. हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण आता आपल्याला जवळ-जवळ तिन्ही टार्गेट शॉर्ट टर्म तेजीची आलेली आहेत. आता तिसरं टार्गेट थोडंसं दूर आहे. 56,695
च्या आसपास दिसतंय, 56,700 चीच लेवल आहे असं समजूया. तर एकदा कदाचित तिथे जाऊ पण शकतं, हे पण लक्षात ठेवा. कदाचित त्याच्या वर जाऊन सुद्धा येऊ शकतं, पण इथे आता एक एम पॅटर्न म्हणून सेलिंग येणं अपेक्षित आहे. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला इथे लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे तुम्हाला कधी-कधी आश्चर्य वाटेल, आणखीन एक ॲस्पेक्ट मला सांगायचा आहे मार्केटचा, की बरेच वेळेला आपण काय म्हणतो, की जे आंतरराष्ट्रीय घडामोडी होतात, त्यानंतर मार्केटमध्ये त्याचा आपल्याला लगेच दुसऱ्या वेळेला किंवा मार्केट चालू असताना घडल्या, तर लगेच रिफ्लेक्शन बघायला मिळतं. सध्या काय झालंय, पुन्हा अमेरिकेनं इराणवर हल्ला केलाय. इराणनं अमेरिकेचे जे दूत आहेत, अमेरिकेचे जे बेसिस आहेत, सैन्य स्थळं आहेत वेगवेगळ्या त्यांच्या आजूबाजूच्या देशांमध्ये, तिथे हल्ला करायला सुरुवात केली. म्हणजे पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. हॉर्मुझ पुन्हा एकदा बंद झालेला आहे. पण तरीसुद्धा इंडियन मार्केटमध्ये आता त्याचा इफेक्ट होत नाहीये. बरोबर? इंडियन मार्केटमध्ये आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळालं ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवर. तर एक लक्षात ठेवा, की मार्केट आपल्या चालीनच चालत असतं. जागतिक ज्या घडामोडी होतात त्याला थोड्या वेळाला एकदा दोनदा रिएक्ट होतं. आता हीच गोष्ट ज्यावेळेला रशिया-युक्रेन युद्ध चालू झालं होतं, सुरुवातीच्या काळात मार्केटनं त्याला रिस्पेक्ट केलं. मार्केटनं त्याला त्यानुसार मूव्हमेंट दाखवली. नंतर आता ते रशिया-युक्रेन युद्ध चालू आहे की बंद आहे आपल्याला माहित नाही. मार्केट आपल्या गतीनं चालू आहे. तसंच कदाचित आता ह्या गोष्टीचं पण होऊ शकतं. पण ह्याचा थोडा जास्त इफेक्ट आपल्यावर आहे, कारण हॉर्मुझमधनंच आपलं जी एनर्जी आहे, ती मॅक्सिमम एनर्जी भारताला लागणारी तिथूनच येते. त्यामुळे थोडा जास्त इफेक्ट रशिया-युक्रेनपेक्षा हॉर्मुझचा किंवा इराण-अमेरिका युद्धाचा आपल्यावर होऊ शकतो. पण तरीसुद्धा मार्केट आपल्याला तेजी दाखवतंय. ओके. पण ती तेजी आता काय होऊ शकते, थोडं शॉर्ट टर्ममध्ये खाली येऊ शकते आणि त्यानंतर आणखीन एक मोठी तेजी होण्याची शक्यता निर्माण होईल. म्हणजे काय होईल, की इथे समजा एम पॅटर्न मधला थोडंसं खाली आलं, पण हे खूप खाली येणार नाही. त्यानंतर परत डब्ल्यू पॅटर्न म्हणून आणखीन वर जाणार. तर अशा प्रकारची मूव्हमेंट आता इथून पुढच्या काळात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर त्यामुळे आपल्याला ह्या सर्व लेव्हल्स लक्षात ठेवून त्यानुसार पुढचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या 2 इंडेक्स मधलं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला YouTube चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. तुम्ही जर YouTubeवर गेलात, YouTubeचं ॲप ओपन केलंत आणि आपला शेअर मार्केट मराठी हा आपला जो चॅनल आहे हा ओपन केलात, तर त्या चॅनलच्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला आता जॉइन बटन दिसायला लागलंय. ह्या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही काय करू शकता, आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता किंवा मेंबरशिप विषयीची माहिती वाचू शकता. अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला जॉइन बटनला क्लिक केल्यावर बघायला मिळू शकतात. आता मेंबरशिपमध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला सर्वांना पाठ झालेला आहे. मेंबरशिप सुरुवातीचे काही महिने आपण एकदम लो रेटमध्ये ठेवली होती. पुढच्या महिन्यापासून ती वाढवणार आहोत आणि जे जुने सदस्य आहेत त्यांना चालू असणारेच दर लागू राहतील. त्यामुळे ज्यांना मेंबरशिप घ्यायची आहे त्यांना हा अतिशय चांगली संधी आहे. अनेकांनी गोल्ड मेंबरशिप घेतलेली आहे म्हणून त्याविषयी सांगतो. गोल्ड मेंबरशिपचं सध्याचा रेट आहे ₹199 दरमहा. हे अर्थात Androidवरनं किंवा Windowsमध्ये घेत असाल तर आहे. Appleचं किंवा Macच्या कुठल्याही डिव्हाइसेसवरनं घेत असाल तर हे रेट थोडेसे तुम्हाला जास्त सांगितले जातात. याचं कारण तिथे तुम्हाला जे Appleचं हे आहे, तर त्यांना जास्त रेट तिकडे टॅक्स म्हणून द्यावे लागतात. तर त्यामुळे तुम्ही जर अ, ह्याच्यावर Googleवर म्हणजे Androidवर घेत असाल किंवा Windowsमध्ये घेत असाल, तर तुम्हाला हे दाखवलेले दर लागू होतील. तर त्यानंतर सध्या ₹199 गोल्ड मेंबरशिप आहे दरमहा. ₹199 दरमहा ही अतिशय किरकोळ रक्कम आहे त्या तुलनेत विचार करायला गेलं. तुम्ही एखादा ऑप्शनचा ट्रेड घेतला, तर त्याचं ब्रोकरेज अधिक टॅक्सेस मिळून जे काही तुमचा सगळा मिळून खर्च होतो, तर तो खर्च सुद्धा आसपास 199 च्या आसपास होतो. म्हणजे एकदा ट्रेड घ्यायला आपल्याला जेवढं ब्रोकरेज द्यावं लागतं, जेवढा टॅक्स द्यावा लागतो, ब्रोकरेज ₹40 वगैरेच असतं, पण टॅक्स त्याच्यावर खूप जास्त असतो. तर त्यामुळे तेवढी रकमेमध्येच आपण ही मेंबरशिप सध्या देतोय आणि पुढच्या महिन्यापासून ती डबलपेक्षा थोडीशी जास्त होणार आहे. ज्यांना ह्याच रेटमध्ये पुढे पण ही मेंबरशिप चालू ठेवायची असेल, त्यांनी ह्या महिन्यातच मेंबरशिप घ्या आणि दर महिन्याला पुढच्या आपल्याला जे सबस्क्रिप्शन रिन्यू करायचं असतं ते वेळच्या वेळी करा. तुम्हाला ह्याच रेटनं ती मिळत राहील. हा रेट तुम्हाला भरायला लागणार नाही. प्लॅटिनम मेंबरशिप आहे त्याच रेटमध्ये आहे. YouTube कडनं जर काही त्याच्यामध्ये चेंजेस झाले,
तर मग पुढच्या महिन्यात त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. माझ्याकडून मी कुठलीही वाढ त्याच्यामध्ये करणार नाहीये. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. तुम्हाला ह्यापेक्षा जास्त काही शंका असतील तर मी तुम्हाला इथे माझा WhatsAppचा नंबर देतोय. या नंबरवर केवळ WhatsApp मेसेजद्वारे संपर्क करा. फोन करू नका, कारण फोन स्वीकारले जात नाहीत. फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजला रिप्लाय दिला जातो. त्यामुळे तुमच्या जे काही YouTube चॅनल मेंबरशिपच्या शंका असतील त्या तुम्ही ह्या नंबरवर विचारू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला जो इंडेक्स आहे म्हणजेच सेन्सेक्स त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता सेन्सेक्स मध्ये सुद्धा काय झालं होतं, आपण इथे बघितलं होतं की ह्या 3 टार्गेट होती खालच्या बाजूची शॉर्ट टर्मची. तिथे आपण टच झालं होतं. दोन्ही टार्गेट आली होती, पहिलं आणि दुसरं. आणि त्यानंतर सांगितलं होतं की आता इथून तेजी बघायला मिळू शकते. अर्थात इथे सुद्धा काय झालं, डब्ल्यू पॅटर्न होऊन तेजी होण्याची अपेक्षा होती. अशा पद्धतीनं डब्ल्यू पॅटर्न जर बनला असता तर खूप चांगली तेजी झाली असती. पण आतापर्यंत डब्ल्यू पॅटर्न तर बनला नाही, पण तेजी झाली आहे. त्यामुळे कदाचित काय होऊ शकतं, डब्ल्यू पॅटर्न बनण्यासाठी किंमत खाली येऊ शकते आणि मग वर जाऊ शकते. तर आता आपल्याला उद्या काय होऊ शकतं ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्यासाठी मी काय करतो, या ज्या खालच्या लेवल्स आहेत ज्याचा आता उपयोग संपलेला आहे, तर त्या लेवल्स आपण काढून टाकूया. फोकस करूया या ठिकाणी. आता आपल्याला जर बघितलं तर 77,665 ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. याच्यावर किंमत टिकली आहे, खाली आली आहे, परत वर गेली आहे, बाय ऑन डिप्स आहे. आता आपण काय रेजिस्टन्स झोन मध्ये आहे. 77,955 पासून 78,325 पर्यंत हा जो आहे हा काय आहे, रेजिस्टन्स झोन आहे. आणि ह्या रेजिस्टन्स झोन मध्ये काय दिसतंय आपल्याला, ऑलमोस्ट वरचं टार्गेट सुद्धा आलेलं दिसतंय. आता इथून आहे इथूनच किंवा वर जाऊन किंवा त्याच्या थोडंसं वर जाऊन आपल्याला एकदा सेलिंग येऊ शकते. आणि इथे बाय ऑन डिप्स असल्यामुळे काय होईल, एकदा जरी हे सेलिंग आलं तरी त्यानंतर आपल्याला पुन्हा मार्केटमध्ये सेन्सेक्समध्ये तेजी होताना बघायला मिळू शकते आणि आणखीन किंमत वर जाऊ शकते. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कशा प्रकारे किंमत वर जाऊ शकते, पण त्याआधी एकदा खाली येण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे. कारण रेझिस्टन्स झोन जवळ-जवळ कव्हर केलेला आहे. आणखीन थोडं कदाचित गॅप अप ओपन झालं तर वर देखील जाऊ शकतं. पण आता वर जितकं जाईल त्यापेक्षा खूप जास्त खाली येण्याची शक्यता आता दिसतेय. तर माझ्या मते तुम्हाला या तीनही इंडेक्सचं केलेलं विश्लेषण सोमवारसाठीचं चांगलंच लक्षात राहिलं असेल, आवडलं असेल. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय आणि जाता-जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या-केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या-केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.